श्री स्वामी समर्थ. हे पहा आता आम्ही आणलेला आहे आज नवीन कूलर. दाखवते एक मिनटं समोर. हे माझं कार्टून हे ना कूलरचा बॉक्स होता त्याच्यामध्ये जाऊन बसला होता. पहिला पण कूलर होता आमचा. एक मिनटं सारखा. पहिला हा कूलर होता तर ह्याची काय एवढी हवाच लागत नव्हती म्हणून हा आणला. कारण एवढं टेम्परेचर होतं ना बापरे की, आणि फॅनची पण हवा एवढी गरम लागत होती. तो कूलर असून वरचा सिलिंग एक फॅन होता, टेबल फॅन होता, तरी पण खूप गरम वाटत होतं. आणि त्याच्यामुळं हा कूलर आणला. तर हा खूप छानपैकी बसला आम्हाला. किती प्राईस आहे याची? 7,500 सांगितली होती पण 6ला बसला आणि खूप छान घेतला. म्हणजे हवा पण खूपच छान आहे. आणि पाणी किती बसतं ह्याच्यात? 120 लिटर पाणी बसतं. आणि मी अजून तुम्हाला दाखवते. त्याच्याबरोबर आम्ही छोट्याशा म्हणजे घरात जे लागणाऱ्या वस्तू आहेत तर त्या पण आणलेल्या आहेत. एक मिनटं दाखवते. एक मिनटं. हे म्हणजे हे ताट आणले की मुलांना म्हणजे असं जेवायला भारी वाटतं की त्याच्यात किती 5 कप्पे आहेत, 6 आहेत 6. तर ह्याच्यात थोडंसं असं लोणचं असलं तर ह्याच्यात एक कोरडी भाजी, नंतर ह्याच्यात थोडंसं वरण, ह्याच्यात कोशिंबीर, ह्याच्यामध्ये भात आणि ह्याच्यामध्ये चपाती. असं भारी वाटतं. आणि ही देवपूजाला वगैरे असं तूप वगैरे काढायचं असेल ना तर ही घालून त्याला तांब्याचा आणि ही त्याच्यात चमचा आहे. तर खूप छान असं म्हणजे वस्तू खरंच खूप छान भेटल्या. आणि कूलर आम्ही 2 आणले म्हणून आम्हाला खूप छानपैकी भेटले. कारण माझ्या जाऊबाईने पण घेतल्या मोठ्या. म्हणजे आम्ही सेमच वस्तू घेतल्या घरात ज्या असं छोट्या मोठ्या गोष्टी लागणार आहेत ना तर त्या आम्ही दोघीने पण सेम पद्धतीनेच घेतल्या अशा. आणि का खरंच उष्णता खरंच खूप आहे. आणि आमचे कसं कुठलीही जरी गोष्ट म्हणजे मला वस्तू घ्यायची असेल ना घरात, साधा चमचा जरी असेल ना तरी मी हा गुरुवार बघूनच घेते. कारण छोटी मोठी कुठली पण असेल माझ्या घरात जे पण काम कार्य होत गेलं किंवा कुठलंही काम चांगलं होत गेलं तर ते गुरुवारीच झालेलं आहे. माझं काचाचं काउंटर पण दुकानातलं जर आहे ना तो काचाचं काउंटर बघितलं खूप छान होतं पण त्यांनी किंमत आमच्या डोक्याबाहेर होती. मग म्हणलं नाही नको जाऊ दे आपण नंतर घेऊ. तर अचानक त्या माणसाचा फोन आला आम्हाला की त्या भाऊचा की घेऊन जा म्हणे तुम्हाला लागतं काउंटर. तर ते पण गुरुवारीच आलं होतं. तर इतका आनंद झाला होता ना. तर माझ्या प्रत्येक गोष्ट माझ्या स्वामींच्या आशीर्वादाने ही गुरुवारीच झालेली आहे. तर हा कूलर पण माझ्या घरात गुरुवारीच आलेला आहे. काल घ्यायचा होता पण काल कॅन्सल केला. म्हणलं नाही गुरुवारीच घ्यायचा. तर गुरुवार हा माझ्यासाठी खरंच शुभ आहे म्हणून गुरुवारीच आणलेला आहे. आणि खरंच खूप आनंद होतो की जी गोष्ट नाही देणार ते माझे स्वामी खरंच ते गोष्ट माझ्यासाठी खूप इझिली करून देतात. आणि खरंच ह्या वर्षी दरवेळेसपेक्षा उष्णता अशी जास्त आहे बरं का. कारण असं दरवर्षी म्हणजे मागच्या वेळेस तो कूलर आणला होता आम्ही पण त्याची एवढी काही तो लहान नसल्यामुळं हवाच लागत नव्हती. आणि लाईटीचा व्होल्टेज कमी जास्त वगैरे झाला ना तर मग तर विचारूच नका. फिरला म्हणायला फिरायचा. मग असं फॅनची पण हवा एवढी गरम यायची आणि खाली फरशी ना ती पण एवढी गरम व्हायची ना दुपारी असं नको वाटत होतं. म्हणून मग ह्यावेळेस मला नाही घ्यायचा. आणि आम्ही 2 घेतल्यामुळे जरा थोडी प्राईस आम्हाला व्यवस्थितच वाटली. आणि खरंच कूलर खूप छान आहे. आम्ही तिथं पण चालू करून बघितले होते आणि पत्र्याचे पण बघितले होते पण पत्र्याचे नको मला जरा थोडी रिस्की आहे नाही का मुलांना लागलं वगैरे तर त्याच्यामुळे नको. आणि ते शॉक बसायची पण भीती आहे त्याच्यामुळं नाहीच घेतला. नाही तर पत्र्याचा स्वस्त होता 4-4.5पर्यंत होता पण नको म्हणलं पत्र्याचा. कारण दोन्ही पण क्वालिटीचे पाहिले होते आम्ही पण हा छान वाटला मला त्याच्यामुळं हा कूलर घेतला. कारण जी वस्तू गरजेची तर घ्यावाच लागणार आहे. आणि मी माझ्यासमोर मला फोन केला होता की मम्मी घेतले का कूलर. तर मी तिला म्हणजे असं नाही म्हणले नाही भेटले बाई खूप महाग होते आणि प्राईस मला नाही बजेटच्या बाहेर होती त्याच्यामुळे नाही घेतले असं म्हणलं. तिचा आवाज खूप म्हणजे असं लहान झाला लगेच नाही म्हणल्यानंतर. कारण मला तिला घरी आणल्याच्यानंतर सरप्राईज द्यायचं होतं. तिनं बघितल्यावर ती एवढी खुश झाली ना की भरपूर. जरा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.